बीडमध्ये अमानुषतेचा आणखी एक प्रकार उघडकीस आलेला आहे। अंबाजोगाईच्या सेनगावमधील वकील तरुणीला अमानुष मारहाण करण्याचा प्रकार घडलाय। लाऊडस्पीकरला विरोध केल्यामुळे तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि सरपंचांसह 10 जणांनी लाकडी काठी आणि पाईपनं ही मारहाण केल्याचं समोर आलंय। वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि सरपंचांसह सर्व आरोपी सध्या फरार आहेत। बीडच्या अंबाजोगाईमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, बीडमध्ये एक घटना अशा समोर येत आहेत ज्या अगदीच धक्कादायक आणि भीषण आहेत। आणखी एक घटना समोर आलेली आहे। बीडमधून काय नेमकं घडलं? या वकील व्यक्तीला का मारहाण करण्यात आली आहे? महिला होती ती। नक्कीच अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील ही घटना आहे। 14 एप्रिल रोजी सायंकाळी ज्ञानेश्वरी अंजान नावाची वकील तरुणी आहे आणि त्यांना गावातील सरपंच सह इतर 10 जणांनी गॅसचा पाईप आणि लाकडी काठीने मारहाण केली। अतिशय अमानुष अशी मारहाण आहे आणि त्याच्यानंतर याचे छायाचित्र देखील समोर आलेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही सगळी मारहाण झाली आहे। एक महिला वकील असताना देखील अशी पद्धतीने ही मारहाण झाल्यानं या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या प्रकरणात आता युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात सरपंचासह इतर 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच हे सगळेजण फरार झाले असून आता युसूफ वडगावचे पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत। तत्पूर्वी या ज्या महिलेने यापूर्वी तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी त्यावेळी दखल घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली आहे। आता तरी किमान या प्रकरणात कठोर कारवाई करावी आणि हे जे कोण दोषी आहेत त्यांच्याकडून पुन्हा असा काही प्रकार घडणार नाही यासाठी खबरदारी घेऊन तशी उपाययोजना करावी, तशी त्यांना शिक्षा करावी अशीच मागणी आता पुढे येत आहे। आता यावर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या आरोपींना अटक करतं आणि काय नेमकी या प्रकरणात पुढील शिक्षा त्यांना होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तुर्तास तरी बीड जिल्ह्यातलं जर बघितलं तर आपण संतोष देशमुख यांना अशाच पद्धतीने मारहाण करण्यात आली होती, अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती। तशीच ही घटना असून यामध्ये आता सरपंच आरोपी असल्यानं यामागे नेमकं राजकीय कारण आहे का किंवा दुसरा कुठला अजून बाजू आहे का हे देखील तपासणं गरजेचं आहे। अगदी। मात्र ही व्यक्ती जेव्हा तक्रार नोंदवायला गेली होती पोलिसांकडे, तेव्हा त्यावेळी पोलिसांनी तक्रार का घेतली नाही आणि आता या सगळ्या प्रकरणावर पोलिसांकडून काही स्पष्टीकरण आलंय का? नक्कीच या प्रकरणात पोलिसांनी आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे, आरोपींचा शोध घेतोय असं देखील सांगितलंय। परंतु दुसरीकडे ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवल्याचं देखील त्या पीडित तरुणाच्या बहिणीने सांगितलंय आणि आता या प्रकरणाची देखील सखोल चौकशी व्हावी। पोलीस आरोपींना पाठीशी घालत होते का किंवा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते का किंवा गुन्हा दाखल होऊ नये अशा पद्धतीने काही कृत्य करत होते का, हा देखील तपासाचा विषय आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील याची चौकशी नक्कीच करतील आणि या पीडित तरुणीला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यांमधून देखील या प्रकरणाचा तातडीने शोध घेऊन सर्व बाजू तपासून पीडित तरुणीला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे। अगदी। हा प्रकार उदय नेमका कधी घडलेला आहे आणि तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे, त्या तरुणीची प्रकृती आता सध्या कशी आहे? नक्कीच 14 एप्रिल रोजी सायंकाळी हा सगळी मारहाणीचा प्रकार घडला। या तरुणीने गावात जे लाऊडस्पीकर लावण्यात आले तसेच याच तरुणीच्या घरासमोर उदय, विनंती ग्रामपंचायतनं थोडंसं तीन थांबवतेय। बीडमध्ये जो अमानुष प्रकार घडला आणि ज्या व्यक्तीसोबत घडला ती व्यक्ती सध्या आपल्या सोबत आहे। ताई नमस्कार। तुमच्यावर जी मारहाण झालेली आहे, सरपंचांसह 10 जणांनी लाकडी काठी आणि पाईपनं मारहाण केली आहे, काय नेमकं झालं होतं? नमस्कार। मी लाऊडस्पीकरचे आणि हे जे माझ्या घरासमोर मी लाऊडस्पीकरची तक्रार दिली म्हणून मुद्दाम माझ्या घराच्या समोर ग्रामपंचायत कार्यालयाकडून 3 फीटाच्या गिरणी इथं शेडमध्ये सुरू करण्यात आल्या आणि त्याचा प्रचंड त्रास होत होता। मला मायग्रेन आणि वेगवेगळे असाध्य आजार जडले म्हणून मी एसडीएम साहेब, बीडीओ मॅडम, एसपी मॅडम वगैरे सगळ्यांना कंप्लेंट्स वगैरे दिलेल्या होत्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये सरकारी दरबारी आणि त्या तक्रारीच्या अंतर्गत तिथे त्याची चौकशी वगैरे करण्यात येत होती। मग त्याचा राग मनात धरून त्यांनी मला मारलेले की याच्या पुढे तक्रार देशील का वगैरे म्हणून। पण या अगोदर जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेला होतात, कंप्लेंट करायला गेला होतात, तेव्हा पोलिसांनी तक्रार घेतली नाही अशी माहिती आहे। तर ती पोलिसांनी तक्रार कां नव्हते घेत? काही राजकीय वरदहस्त आहे असं वाटतंय? होय होय, राजकीय आहे। आता त्यांचे राजकीय भरपूर त्यांचे नातेसंबंध पण आहेत आणि मी स्वतः वकील असल्यामुळे मॅडम मी म्हणजे कायद्याचं काम करते। मी काही कुठल्या राजकीय लोकांशी अटॅचमेंट मध्ये नाहीये, पण त्यांना राजकीय वरदहस्त आहे। अगदी। मात्र आता ही जी आणि मारहाण त्याच्या झाली, जोरावरच त्यांनी एवढं डेअरिंग केले आणि माझ्यासोबतच नाही असंख्य लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी उचलून नेऊन हे लोक मारहाण करतात। पण त्यांचं ते माराची जी भीती बसते ना एखाद्याच्या मनात, समजा आता मला जे मारहाण झाली आहे तर भीतीपोटी माणूस कंप्लेंट देतच नाही ना।
एवढं मारल्याच्या नंतर कशाला कोण डेअरिंग करते? खूप लोकांना, मलाच नाही, खूप लोकांना त्यांनी मारहाण केली, पण पुढे येत नाहीत लोक ह्यांच्या भीतीपोटी. अच्छा, हा जो तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आता आणि तो यापुढची माणूस इतका, तुम्हाला सांगते, तो सरपंच आहे ना, सरपंच पदावर राहण्याच्या लायकीचा माणूसच नाहीये तो बायकांच्या बाबतीत इतका इतका नालायक आणि नीच माणूस आहे. नाही ती नाही, पण बाई, कोण माणसं कुठली आहेत ही? मुलगी बीड दिसतो मधली बाई, कोण माणसं आहेत ही? मी नाही मॅडम, आता नाव सांगू शकत नाही, कारण कसं आहे, आता हेच माझ्या मागे खूप दुश्मनी लागलेली आहे, त्याच्यामुळं मला आता नाव नाही घेऊ शकणार मी कोणाचं. पण इतकी अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे, अगदीच त्यांना कडक कारवाई शासन झालंच पाहिजे तीच अपेक्षा आहे. मात्र आता तुम्ही जी तक्रार नोंदवलेली आहे त्यावर आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही कोणाशी भेट घेणार आहात? काय, कोणाची मॅडम? मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांशी तुम्ही काही भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहात? कारण की असे माझी प्रकार वारंवार आता घडत आहेत मी बीडमध्ये, ही पहिली घटना नाहीये. होय होय. आता माझी परिस्थिती अशी आहे की मी आता कुठे फिरण्याच्या याच्यात नाहीये, कंडिशन मध्ये नाहीये. पण मी ज्यावेळेस बरी होईल त्यावेळेस मात्र मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. म्हणजे सगळ्यात जे कोणी पालकमंत्री आहेत त्यांची पण भेट घेईन आणि त्यांना विनंती करेन मी की बीड जिल्ह्यातले हे जे प्रकार आहेत थांबवा. ज्यांनी तुम्हाला मारहाण केली त्या सगळ्यांना तुम्ही ओळखता? हो, मी सगळ्यांना ओळखते. गावातलेच होते, सरपंचाचा भाऊ पण होता याच्यामध्ये मारताना मला. या सगळ्यांनी अगदी रिंगण करून मारले मला एकटीला गाठून. म्हणजे एक तर ते 16 मार्चला येऊन त्यांनी मला धमक्या दिल्या होत्या आणि तेव्हापासून माझ्यावर ते सतत पाळत ठेवून माझा पाठलाग पण करत होते. त्या संदर्भात मी 20 तारखेला युसुफळगाव पोलीस स्टेशनला तक्रार पण दिली होती की हे लोक असं असं माझा पाठलाग करतायत वगैरे, यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये कारवाई केलेली. पोलिसांनी मला भरपूर सहकार्य केलेले. पोलिसांच्या बाबतीत माझी काही कुठली तक्रार नाहीये. पण आता यांचे जे नेचर आहे, ह्यांना जे काही माज आहे यांचा, तर त्यामुळे यांनी मला असं त्रास दिलेला आहे. तुमच्या अंगावरचे वळ पाहून अक्षरशः ताई काटा येतोय अंगावर. या अगोदर सुद्धा तुम्ही जसं म्हणालात की ही घटना आधी सुद्धा घडलेली आहे, अशा घटना वारंवार घडतात, त्याला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांकडून किंवा तुमच्याकडून कधी या अगोदर प्रयत्न नाही केले गेले? कसं आहे, आता माझे पाठीवरची ओळ बघून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता की लोक किती दहशतीखाली राहत असतील त्याच्या. आणि कोणी आता समजा मला एवढं मारलं, माझा मार बघून लोक कशाला, म्हणजे तक्रारी, समजा अन्याय जरी झाला तरी कोणी सांगणार नाही. माझी चूक एवढीच झाली की मला त्रास होतोय हे सांगणं चुकीचं आहे का? मला त्रास होतोय हे सांगितल्यामुळेच मला मारहाण झाली. लोक कोणी डेअरिंग करत नाहीत मॅडम. अगदी अगदी ताई, प्लीज रडू नका, तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद, तुम्ही माझी आमच्याशी परिस्थिती बोललात अशी त्यासाठी. झाली आहे की मला उठता बसता येत नाही आणि माझ्या डोक्याचं पण चेकअप करायचं राहिलंय. माझी नस कालपासून ठणकते डोळ्यापर्यंत, पार माझ्या असं आपलं हे मान जे असते ना तिथून लेफ्ट साईडला. कधी कधी घडली ही घटना? किती दिवस झाले? ही घटना 14 तारखेला घडली आहे, ज्या दिवशी की आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. आणि जाणीवपूर्वक त्या दिवशी मला मारलं, कारण मी कायद्याचं काम करते आणि कायद्याचे जे सृजनकार आहेत, संविधान ज्यांनी लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर. तर कायद्याला आम्ही मानतच नाही, कायदा आम्ही पायदळी तुडवतो असं म्हणून नेमकं त्याच दिवसाचा मुहूर्त गाठून त्यांनी मला मारलेलं आहे. अगदी ताई, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेल्या राहा. आपण पाहतोय काय झालं, मी तुम्हाला नेमकं सांगते. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये सेनगाव येथील वकील तरुणीला सरपंच आणि इतर 10 जणांनी 14 एप्रिलला इथून अगोदर 4 दिवस अगोदर लाकडी काठी आणि रबरी पाईपनं मारहाण केली आहे. आणि या प्रकरणामध्ये वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी सध्या फरार आहे. दरम्यान अतिशय अमानुषपणे ही मारहाण करण्यात आलेली आहे. या तरुणीच्या अंगावरचे वळ आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून. आणि याचं छायाचित्र व्हायरल झालं होतं आणि हे व्हायरल होताच राज्यभरात संतापाची लाट उसळली, राग व्यक्त केला जातोय. मात्र या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येते आणि आरोपींचा सध्या पोलीस शोध सुद्धा घेत आहेत. आणि ज्या व्यक्तीसोबत ही सगळी घटना घडलेली आहे ती व्यक्ती जर आपल्यासोबत आहेच, पीडित तरुणी, आणि सोबतच आपल्याबरोबर नीलम गोरे सुद्धा आहेत. नीलमताई नमस्कार. आपण ऐकलं असेल बीडच्या अंबाजोगाईमधली ही काही पहिली घटना नाहीये. ज्या तरुणीबरोबर हे सगळं झालेलं आहे, तुम्ही जर दृश्यांमध्ये पाहू शकत असाल, या व्यक्तीच्या अंगावरचे वळ तुम्ही पाहू शकत असाल तर तुमच्या सुद्धा अंगावर काटा येईल. ती तरुणी आपल्यासोबत आहे, आपली प्रतिक्रिया हवी आहे यावर.
मला नाव कळेल का महिलेचं काय आहे ते, म्हणजे माझ्या ओळखीची पण निघू शकेल, कारण बीडमधल्या बऱ्याच जणांना ओळखते मी. नाव नाही माहित ताई, नाव नाही सांगू शकत आहे. नाव सांगू शकत नाही. मग माझा प्रायव्हेट नंबर, माझा नंबर द्या त्यांना, म्हणजे मला नंतर त्यांच्याशी बोलता येईल. किंबहुना सकाळीच मी 7 वाजता ही बातमी पाहिली, त्यावेळेला या महिला भगिनी वकील जे आहेत त्यांना मी संपर्क करणार होते की काय नक्की प्रकार झालाय. कारण इतकं गंभीर आहे आणि कुणालाही, मग ती महिला वकील असो, शिक्षक असो किंवा सामान्य महिला असो, या प्रकारनी अमानुष मारहाण तर अयोग्यच आहे. पण महिला वकिलांच्याकडे लोक न्याय मिळवून द्यायला जातात, अशा याला महिला वकिलांनाच जर का असा अनुभव येत असेल तर खूप गंभीर आहे. पण अर्थात ही केस जी आहे ती पोलिसांशी बोलते मी आणि इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई होईल, त्यात काही शंकाच नाहीये. कारण आपण बरेच बीडमध्ये काही बदली झालेले आहेत, नवीन अधिकारी पण आलेले आहेत. पण तेवढ्यावरतीच न थांबता बीड, त्याच्यानंतर लातूर, या सगळ्या संभाजीनगरला, त्यांच्याशी पण मी नक्की संपर्क साधून यामध्ये लक्ष घालते. आणि संबंधित महिलेकडून माझ्याकडे जर का थोडे तपशील आला तर मी नक्की त्याच्यामध्ये अजून पाठपुरावा करू शकेन. आणि ताई तुम्ही मी लक्ष तुम्हाला वेधलं सांगते, अतिशय त्याबद्दल आभारी क्षुल्लक आहे. कारण होतं, फक्त लाऊडस्पीकरला विरोध केला म्हणून इतकं या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. आणि ही पहिली घटना नाहीये ताई. आपण जेव्हा तिच्याशी बोललो, पुढारी न्यूजने जेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिचं असं म्हणणं होतं की मी पोलिसांकडे गेली, पण मात्र पोलिसांनी माझी तक्रार केली नाही आणि पूर्ण गाव दहशतीखाली, असं तिचं म्हणणं आहे. या घटना वारंवार घडतात, या कधी थांबणार आहेत? नाही, पोलीस स्टेशनला त्या गेल्या, त्याच्या संदर्भात तिथे प्रत्येक ठिकाणी नोंद करावीच लागते तक्रार केल्यावरती. परत सीसीटीव्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला लावलेले आहे. या सगळ्या गोष्टीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं मला वाटतं. परंतु महिला दक्षता समित्या नेमण्याची सूचना आपण केलेली आहे. आपल्या मार्फत, पुढारीच्या मार्फत मी सांगेन, जे इतर पोलीस अधिकारी ऐकतायत त्यांनी सुद्धा तिथे महिला दक्षता समिती असायला पाहिजे की जिथे पोलिसांकडून दुर्लक्ष झालं तर महिला दक्षता समितीच्या महिला दखल घेऊ शकतात. एक दुसरं बीट वरच्या कॉन्स्टेबलने ऐकलं नाही तर त्याच्या वरती असणारे पोलीस इन्स्पेक्टर असतात, एपीआय असतात, आणि त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही तर 112 क्रमांक आता पोलिसांनीच तयार केलेला आहे. त्यांच्याकडे थेटपणाने तक्रार दिली तर 12 ते 15 मिनिटांमध्ये तिथे पोलिसांची मदत मिळू शकते. हे मी मुद्दाम यासाठी सांगते आहे की मी अनेक ठिकाणी महिलांना त्या मार्गाने शेवटी मदत करून दिलेली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनकडून काही दिरंगाई झाली असेल तरी सुद्धा त्यांना मदत ही मिळायलाच हवी होती. आणि अशा पद्धतीने गावातल्या लोकांनी कायदा हातात घेणं चुकीचं आहे असं मला नक्कीच वाटतं. अगदी नीलमताई, अगदी काही क्षण थांबवते. ज्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडलेला आहे ती व्यक्ती सुद्धा पीडित तरुणी आपल्यासोबत आहे. ताई, तुम्हाला नीलमताईंना काही सांगायचंय, काही विचारायचंय? माझी त्यांना एवढीच विनंती आहे की महिलांच्या सेफ्टीसाठी काहीतरी काम करण्यात यावं. आणि हा जो सरपंच आहे, हा त्याची लायकी नाहीये सरपंच पदावर राहण्याची. तर नीलमताईंनी त्याला त्या पदावरून हटवण्यासाठी काहीतरी पावलं उचलावी. नीलमताई, माझ्याकडे त्याच्या संदर्भात संबंधाचा अर्ज आला ना तर त्याची सगळी वरिष्ठ स्तरावर चौकशी करून पुढे पाठपुरावा नक्की करता येऊ शकेल असं मला वाटतं. परंतु सरपंचांना अशा प्रकरणांच्या मध्ये वैध ठरवणं, अवैध ठरवणं सगळे कोर्टाच्या निकालावर अवलंबून असतं. त्यांना वकील असल्याने चांगली माहिती आहे. पण तरीही मला त्याची तक्रार अर्ज मिळाला तर मी लक्ष घालते. अधिक आमच्याही शिवसेना महिला आघाडीचे ॲडव्होकेट संगीता चव्हाण आहे तिकडे, बांगरताई आहेत, बाकीच्याही महिला सदस्य आहेत, त्यांना पण मी विचारपूस करून मदतीसाठी तिथे पाठवते. अगदी नीलमताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या व्यक्तीशी बोललात आणि पुढारी न्यूजशी सुद्धा बोललात. अशा घटनांना आळा बसावा आणि या घटना पुन्हा होऊ नयेत, इतकंच नाही तर या पीडित तरुणीला न्याय मिळावा, ही कळकळीची अपेक्षा. धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत. आणि ताई, तुम्हाला सुद्धा धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत. उदय नागरगोजे यांच्याकडे आपण जाणारच आहोत, मात्र त्यापूर्वी